हाय गाईज, वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व एकदम मजेत असणार आहात. आणि मस्त बाहेर पाऊस पडतोय आणि आम्ही कुठे निघालोय? इथे होता, इथे केलं होतं. कुठे? या होतं. अच्छा. सो चला, ही टिप्स फ्रँकी इथे ही ऑथेंटिक ओरिजिनल आहे ना. टिप्स. त्यांच्या दोघांच्या काहीतरी वेगळ्याच गप्पा चालू आहेत. हा आलेला इथे कोण? भाडे पाहायला. माझा व्हिडिओ काय, यांच्या गप्पा काय? शिवसेना भवन. हे कुठे? गाईज, शिवाजी मंदिर इथे आहे ना. पुढे मी बोलली की आम्ही कुठे चालू हे मी तुम्हाला नंतर सांगणार. आणि ह्या पोरीचं तोंड कंटिन्यू चालू आहे, त्यामुळे तुम्हाला एकंदरीत अंदाज आला असेल की आम्ही कुठे आलेलो आहोत. त्यांना एरियाचा अंदाज आला असेल. तेच एरियाचाच. मला एरिया सांगायचं होतं नंतर, जरा वेळाने. शिवसेना जय महाराष्ट्र. हे ऑफिस आहे का त्यांचं? श्राऊ, आता जर शिवसेना भवन आहे तर ते मला ऑफिसच मला असणार आधी ना. वाटायचं उद्धव ठाकरे वगैरे सगळे इथे राहतात. आई गो शी, बापरे. मला आधी Guys, असं वाटायचं. काय सांगायचं कारण की हिला? त्या- थोड्या वेळापूर्वी सांगितले ती लोक बँड्राला राहतात, राज ठाकरे इकडे मी राहतो. बोलली मला वाटायचं आधी. मी बोलली नाही की आता पण राहतात. मला आधी वाटायचं. तोंड इथे करून बोल. कोहिनूर स्क्वेअर मध्ये ओमकार कोण- बिल्डरचं ऑफिस आहे. कोण ओमकार बोलले? मी तिथे आहे. तिथे काय गरज नाही आपल्याला त्याच्याशी. ते आपण त्यांना कोहिनूर ओळख- स्क्वेअर मला माहिती आहे. डॅडूने लास्ट टाइम सांगितलेलं ना. आपण त्यांना ओळखत पण नाहीये. इथेच आहे ना हे शिवाजी मंदिर पुढे. शिवाजी मंदिर. ते बघा आहे. अरे मी बोलते, मी बोलतच असते. हे डिस्कस करायचं असतं. हो. असं अगं चुप नाही पण- बसायचं. हो, पण आता गोमंतक हॉटेल. ते बघ. हा, Line आहे गोमंतक. बाहेर. ओ अरे इथे गोमंतक आहे हा, आणि मला ऍक्च्युली इथे जेवायचं होतं. आता. शिवाजी हा. मंदिर. मग पण आता बोलली का नाही? तिला भूक पण ते- नव्हती ना तिला. बंद झालं असेल ना, म्हणून नाही, मी काय बोलली बंद नाही. नाही नव्हता, नसतं रविवार आहे. तिकडे. रविवार आहे. बोलली पण नाही. कारण ते डाडू मला काय बोललेले की इकडे ना गोमंतक मध्ये जेवण खूप छान मिळतं. हा मग गेलो असतो. आपण तिला भूक नव्हती ना, मग मी खाल्लं हा, नाही. भूक पण, हा, कारण माझं पोट पण भरलेलं होतं. माझी इच्छा आहे ती. अरे म्हणजे बघ, मी नाश्ता केला 12 वाजता. हा, तर मग आता मला लगेच 1-1:30 भूक लागेल का? 1:30-2 लागते माणसाला. मला नाही लागत भूक. तुम्ही दोघांनी नाश्ता केला, मी खाल्लं का काय? फक्त ते 1-2 फ्राईज खाल्ले. कारण की ते तिखट होते. खूप तिखट होते. आणि मला भूकच नव्हती ना. म्हणजे त्यांनीच मला सांगितलेलं की ते हॉटेल खूप चांगलं आहे गोमंतक. मग गेलो असतो. आता बोलते तिकडे तिला खायला बोलले तर नाही बोलते. आता बोलते गोमंतक मध्ये गेलो असतो ना. गेलो जरी असतो ना, मग तिथे पण शेवटी माझं तसंच झालं असतं की मी काय खाल्लंच नसतं. आम्ही खाल्लं असतं. हा, तुम्ही खाल्लं असतं. तुम्ही म्हणजे ते तुम्ही प्रॉपर जेवण जेवले असते, चपाती भाजी वगैरे असं, जे तुम्ही आता इथे नाही का ईस्टला काय नाश्ता केला. बघायसारखं? नाही. अच्छा, हे दादर वेस्ट आहे. आता वेस्टर्न ईस्ट झालं. चुप, काय बोलू नको. चालू झालं आता. तुझा पट्टा चालू आहे ना, म्हणून मी तर अरे चालू. बाबा, मी डॅडूशी बोलते ना. मी नेहमी बोलते, असं थोडी आहे. कुठे हा. नवीन जागेवर गेलं की बोलतो आम्ही दोघं. हो, बोललं. अगं ते बोललंच पाहिजे, चांगली गोष्ट आहे. मी कुठे नाही बोलते. डॅडू, महालक्ष्मी जेव्हा स्टेशन येतो ना, तेव्हा एक बिल्डिंग येते. ती बिल्डिंग आहे ना, इतकी अशी एवढी Thin. फ्लॅट थिन दिसते हा. ना. काय माहिती कशी ब्राऊन कलरची ती बिल्डिंग आहे. मी ना रोज बघते ती. मला समजतच नाही ती इतकी थिन कशी काय दिसते. असं वाटतं इतकीच आहे ती, इतकी बिल्डिंग. इतकी झालं. आता आपण आहे ना कॅबनीस मध्ये जाऊया कुठे जाऊया? घरी. कशानी? रिटर्न काढलेलं आहे तिकीट. तिकीट रिटर्न काढलेलं आहे बेटा. मग कॅबनी देते ना नाही मी जायचं. तेवढे तुमचे पैसे. नो, रिटर्नचे. नाही काय गरज नाही. मला ट्रेननीच आवडतं जायला. मला नाही, पावसाचा मौसम मस्त. मस्त ट्रेन मध्ये असं अंगावर पाणी येतं, छी किती बापरे. भारी वाटतं ते माहिती मी आहे. जाते अगं तो चर्चगेटपर्यंत. फील घेतला पाहिजे. तुम्ही लोकांना लोकल वाली असली मीच आहे. पुरं जाते मी चर्चगेटला. चर्चगेट तुझा प्रवास एकदम भारी आहे. कांदिवली टू चर्चगेट एकदम मस्त. एकदम झोपडपट्टी एरियातून असा मस्त एरिया एरियात जाते. जाते. आणि घरी येताना असं वाटतं ना, रे कुठे चालली मी आता. किती भारी आहे माहिती चर्चगेट. गाईस, चला, हे पट्टा आमचा असा चालू असणार आहे, तर मी तुम्हाला भेटते थोड्या वेळाने. गाईस, फायनली आम्ही मी आमच्या सांगू कुठे आलोय मी. कुठे आलोय? थँक्यू.
सांगत नाही, मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते आम्ही कुठे आलो. एक मिनिट. हे बघा गाईज, तुम्हाला अंदाज येतोय का आम्ही कुठे आलोय ते? मला कमेंट करून सांगा की आम्ही कुठे आलोय. गाईज, बहुतेक लोकांना कळलं असेल की मी कुठे आली आहे. सो गाईज, मी आत्ता आली आहे घरी. आत्ता म्हणजे बराच वेळ झाला येऊन घरी आली. आणि घरी आल्याबरोबर पहिले पाणी भरून घेतलं, कारण 5:30 झाले होते. 10-15 मिनटंच बाकी होते पाणी जाण्यासाठी. टाकी ऑलमोस्ट भरली होती, फक्त प्यायचं पाणी भरायचं बाकी होतं. तर मी आली घरी आणि पहिले पाणी भरून घेतलं. इथे राहायला आल्यापासून काय झालं ना, कुठेही जा, कधीही जा, पण 5 वाजायच्या अगोदर घरात मला कसंही करून 5:15 पर्यंत मला घरात पोहोचावंच लागतं. जर नाही पोहोचली तर मग मला दुसऱ्या दिवशी 5 वाजेपर्यंत काय पाणी भेटत नाही. त्यामुळे मला ते घरी यावंच लागतं. आम्ही तिथे राजगृहामध्ये गेलो आणि राजगृहामध्ये गेल्यानंतर तुम्ही बघितलं, मी बाहेर शूट केलं असेल. आतमध्ये परमिशन नव्हती फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटसाठी. तिकडे सक्त बंदी आहे, त्यामुळे मला आतलं काही शूट नाही करता आलं. आणि जसं आतमध्ये पाऊल टाकलं ना, तर अक्षरशः अंगावर शहारे आले होते. म्हणजे मी अशा ठिकाणी उभी होती जिथे माता रमाईनी वास्तव केलेलं आहे. ज्या रूममध्ये माता रमाईनी सगळ्यात जास्त वेळ घालवला त्यांच्या आयुष्यातला. राजगृहामध्ये ते काका होते तिथे. त्यांनी सांगितलं की माता रमाई ज्या आहेत त्या 12-13 महिनेच त्या घरामध्ये राहिले असतील, कारण त्या भरपूर आजारी होत्या. मग त्यांना तिथे काही जास्त काळ राहता नाही आलं. आणि मी त्याच रूममध्ये होते ज्या रूममध्ये माता रमाई सगळ्यात जास्त काळ ज्या रूममध्ये राहिल्या त्या रूममध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी सांगू नाही शकत, अक्षरशः अंगावर शहारे आले होते. आणि असं धडधड होत होतं की मी अशा ठिकाणी होती जिथे अशा ठिकाणी गेली होती जिथे बाबासाहेबां वावरलेले आहेत, तिथे माता रमाई वावरलेले आहेत. जास्त वेळ नाही, पण थोडा वेळ का होत नाही, तिथे माता रमाई वावरलेले आहेत. नंतर मग त्यांची ती भांडी बघितली. त्यांचा जो संसार आहे तो पूर्ण संसार तिथे, पूर्ण नाही पण बऱ्यापैकी त्यांची भांडी तिथे आहेत. ग्लास आहेत, वाट्या आहेत, ताट आहे, हंडा आहे, त्यांचा दागिन्याचा डब्बा आहे, त्यांची छोटीशी एक बॉक्स टाईप तिजोरी बोलतो ना आपण, तिजोरी नाही म्हणता येणार त्याला, काचेचं त्याला दरवाजा आहे, असं बॉक्स टाईप होतं ज्यात त्या सामान ठेवत होत्या, ते आहे. बाबासाहेब जो चष्मा लावत होत्या तो चष्मा आहे. त्यांच्या छड्या आहेत, जे काठी ते हातात घेत होते ते आहेत. आणि जेव्हा तो बाबासाहेबांचा बेड बघितला, ज्यावर बाबासाहेबांनी शेवटचा श्वास घेतला होता, म्हणजे दिल्लीवरून आणल्यानंतर ज्या बेडवर बाबासाहेबांना ठेवण्यात आलं होतं, तो बेड बघून म्हणजे शब्दात नाही सांगतायत असं तिथे गेल्यानंतर वाटत होतं. अशा बऱ्याचशा वस्तू तिथे आहेत राजगृहामध्ये. मी एवढ्या वर्षापासून राहते पण मी इतका वर्ष कधीच तिकडे गेली नाही. आणि आज योग आला, हे मला तिकडे घेऊन गेले आणि इतकं भारी वाटलं ना, श्रावला पण, ह्यांना पण. ते काका मला बोलले की तुम्ही आहे ना असं उशिरा नका येऊ, 11:30 पावणे 12च्या दरम्यान या, मग आपण बोलूया. म्हटलं ठीक आहे. आता मी जेव्हा नेक्स्ट टाईम जाईल ना तेव्हा लवकर जाईल. आणि मग त्यांच्याकडून मला बऱ्याचशा काही गोष्टी कळल्या ज्या माहीतच नव्हत्या. तर जेव्हा मी नेक्स्ट टाईम जाईल तेव्हा मी त्यांना पण व्हिडिओमध्ये घेईल, बाहेर त्यांना बोलून, मग त्यांच्याशी आपण पण थोडीफार चर्चा करू. तर खरंच आजचा दिवस खूप म्हणजे खूपच छान होता आणि मला खूप भारी वाटलं आज राजगृहामध्ये जाऊन. कारण खूप दिवसाचं माझं स्वप्न होतं की राजगृहामध्ये जायचं आहे. मुंबईमध्ये असून पण राजगृहामध्ये जायला नाही भेटत, हे खूप मोठं दुर्दैव वाटतं. कारण जास्त काही दूर नाही, लोक फार दूरून येतात बघायला आणि आपण इथल्या इथे असून पण आपल्याला लवकर नाही जायला भेटत. पण असो, आता यानंतर मात्र मी जाईल.
जसा वेळ मिळेल तसं. चला नितीनला पण विचारूया आपण की त्यांना कसं वाटलं. आज आम्ही ठरवून नव्हतो, पण म्हटलं चला जाऊन येऊया. आणि कुठले प्लॅन अचानक जे होतात ना ते एक वेगळी सरप्राईज देऊन जातात. आम्ही दादर वेस्टवरून राजगृहामध्ये गेलो. माझा जन्म मुंबईत झाला, कांदिवलीत झाला, पण कधीही राजगृहात जाणं झालं नाही, कारण की माहिती नव्हती की तिथे म्युझियम आहे, छोटेखानी म्युझियम आहे म्हणून. आम्ही गेलो तिथे. आतमध्ये एंट्री केली. एंट्री केल्यावरच एक वेगळी ऊर्जा तिथे मिळते, एक वेगळंच अनुभव यायला सुरुवात होते. म्हणजे ज्या वास्तूत बाबासाहेब राहिले, ज्या वास्तूत त्यांचे पदस्पर्श झाला, ज्या वास्तूमध्ये ते वावरले फिरले, लोक त्यांच्या भेटीला येत होते, त्यांचं एक ऑफिस आहे तिथे. म्हणजे जो महापुरुष तिथे वावरला त्या जमिनीला आज आपण स्पर्श केला, यात खूप 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 बरं वाटतं. तिथे गेल्यावर सगळा इतिहास डोळ्यासमोर फडकन निघून जात होता. त्या सगळ्या गोष्टी बघताना बाबासाहेबांनी वापरलेल्या त्यांच्या खोल्या, त्यांच्या छड्या, त्या बघून एक वेगळंच फील होत होतं मनात. आणि त्यांनी केलेला संघर्ष, त्यांनी केलेला जातीअंतासाठी केलेला लढा, त्या सगळ्या मीटिंग्स, त्या गोष्टींचं लिखाण वगैरे सगळे त्या घरात झाले असतील, त्या रूममध्ये झाले असतील. म्हणजे ही वास्तू आपल्याला बघण्यात यावी याच्यापेक्षा मोठं भाग्य नाही. आणि खंत ही आहे की एवढ्या वर्ष इथे राहतो पण कधी गेलो नाही, असं वाईट वाटतं. पण आम्ही जातच राहू. पण बाकी सर्वांना विनंती आहे, कधीही मुंबईत आलात की तुम्ही राजगृहाला नक्की भेट द्या. एक वेगळी ऊर्जा तिथे मिळते, वेगळाच अनुभव त्या वास्तूला बघण्याचा. म्हणजे बाबासाहेबांनी कित्येक वर्ष तिथे घालवले. आणि तिथे एक गाईड होते मोहिते म्हणून, त्यांनी एक छान माहिती दिली. 1934मध्ये च्या दरम्यान रमाईंचं निधन झालं. त्याआधी ते एका 10x10च्या खोलीतच राहत होते चाळीमध्ये. आणि बाबासाहेबांनी ती वास्तू बांधली. आणि रमाई अवघ्या फक्त 1च वर्ष त्या घरात राहिल्या. म्हणजे एवढी वर्ष त्यांनी एवढ्या दुःखात काढली, एवढ्या कष्टात काढली. आणि जेव्हा वैभव उपभोगण्याचा वेळ आला तेव्हा त्या मातेला फक्त 1 वर्ष त्या घरात अनुभवता आला. 12 महिने काही का होईना, पण त्यांचे पाय तिथे लागले. त्यांचंही मृत्यू तिथे झाला, मरण तिथे आलं त्यांना, त्या वास्तूत आलं. त्या वास्तूला आज भेट देण्याचं खूप मोठं भाग्य आम्हाला लाभलं. आणि खूप खूप छान वाटलं. आताही मन असं भरून येतं बोलताना. धन्यवाद. गाईज, खरंच तुम्ही जेव्हा केव्हा दादरला याल ना तेव्हा राजगृहाला आवर्जून भेट द्या. तिथे गेल्यानंतर आहे ना आपोआप तुमच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही, ही मी तुम्हाला गॅरंटी देते. कारण तिथे गेल्यानंतर म्हणजे एकदम नजरेसमोर असं येते की हां, इथून रमाई चालत गेले असतील, इथून बाबासाहेब बाहेर आले असतील, असं ते नजरेसमोर चित्र तयार होतं. आणि मला ना म्हणजे असं लिटरली माझ्या हाताला ना असा घाम येत होता जेव्हा मी ते बाबासाहेबांचा जो बेड बघितला ना, तेव्हा हात माझे लिटरली असे घामाने ओले झाले होते. की म्हणजे आपण किती नशीबवान आहोत ना की आपल्याला आता हे सगळं बघायला तरी भेटतं आहे. आणि जे बाहेर खूप दूर राहतात त्या लोकांना तर इथे येणं जवळ शक्य नाही होत. आणि आपण म्हणजे मला माझंच खूप वाईट वाटतं की मी इथे इतक्या जवळ असून मी कधीच तिथपर्यंत पोहोचली नाही. पण ठीक आहे, जास्त लेट का होत नाही, पण मी तिथपर्यंत पोहोचली आणि यानंतर आता जात राहील. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.